morning, dear student. We have started the Victorian poets. The background section and especially important for your multiple choice questions, and we had seen the background how that Victorian tradition was came into existence, and we have seen some background and characteristics of Victorian literature. The first characteristic of Victorian literature, in nutshell, we can be aware about that. We should be aware about that. The characteristic of Victorian age can be broadly defined as being neither too classical nor too romantic in nature. The idea of democracy, civil and human rights, as well as interest in science and the question is raised were a topic of interest. Victorian literature also asserted that art had moral purpose. Literature of the age reflected daily life and drew idealized portraits of people who went through the difficulties but triumphed in the end through hard work, love and good fortune. The conflict between the faith and reason was reflected in Victorian literature. It also gave expression to the reaction against the intellectualism, rationalism, questioning established ideas and doctrine, and the rise of pre-Raphaelite. Above all, the Victorian age was age of the novel. In brief, the characteristic of the Victorian age can be broadly defined as being neither too classical nor too romantic. बघा, आपण क्लासिकलच्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या आहे. क्लासिकलचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला हे माहीत आहे की क्लासिकल जे लिटरेचर होतं, इट वॉज टोटली कॉन्सन्ट्रेटेड ऑन द सिटी लाईफ. दे ट्राय टू एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ देअर वर्क द लाईफ ऑफ the people living in the city, particularly their affairs and their we can say म्हणजे त्यांच्या सिटी लाईफमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या काही घडामोडी आहे किंवा त्यांचे जे ॲटिट्यूड आहे हे सांगण्याचा प्रयत्न क्लासिकल लिटरेचरमध्ये दिसतो. दुसरा असा प्रकार आपल्याला दिसतो की क्लासिकल लिटरेचर जेव्हा आपण पाहतो तर तिथे सगळ्यात मोठा जर आपल्याला हे दिसत असेल तर दे वेअर टोटली बाउंड बाय द रूल्स अँड रेग्युलेशन्स. म्हणजे आपल्याला माहीत आहे की जेव्हा याचा म्हणजे मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये जेव्हा लोक एक्सेसिवनेस ऑफ मेटाफिजिकल पोएट्स गॉट मच मोर कन्फ्युज्ड अबाउट देअर पोएट्रीज अँड कॉमन पीपल couldn't understand their poetry as well. So there was demands for some rules and regulation to restrict their exaggeration. तर त्याच्यामुळे आपल्याला असं दिसते की तिथे मग कुठेतरी रूल्स अँड रेग्युलेशन आणण्याचा प्रयत्न मेटाफिजिकल पोएट्री नंतर झाला आणि खूपच स्ट्रिक्ट रूल अँड रेग्युलेशन आपल्याला क्लासिकल लिटरेचरमध्ये पाहायला मिळते. मग क्लासिकलमध्ये आपल्याला कुठंतरी इंडिव्हिज्युअलिटी आपण ज्याला म्हणतो, एक व्यक्तिगत टॅलेंट म्हणा किंवा व्यक्तिगत क्षमता म्हणा, यांचा कुठंतरी विकास आपल्याला क्लासिकलमध्ये होताना दिसत नाही. मग अशा वेळेस मग लोकांना असं वाटलं की देअर शुड बी, मग रोमॅन्टिसिझमचा आपल्याला उदय पाहायला मिळतो. म्हणजे लँग्वेज वगैरे आपण कन्सिडर केली क्लासिकल लिटरेचरमध्ये तर खूप क्लिष्ट आणि दॅट कुड बी अंडरस्टँड ओनली बाय द पीपल हॅविंग गुड एज्युकेशन. बट पण सामान्य जे लोक आहे खेड्यात राहणारे म्हणा, रुरल एरियामध्ये राहणारे लोक, त्यांच्या अभ्यासाच्या पलीकडच्या पोयम्स आणि टोटली एकदम शहरी जीवनावर आधारित पोयम्स ह्या कुठंतरी जसे विलियम वर्ड्सवर्थ आहे, एस टी कोलरीज आहे, या लोकांना काहीतरी वेगळं वाटलं आणि त्याला लिरिकल बॅलड म्हणजे 1719 जेव्हा पहिल्यांदा लिरिकल बॅलड पब्लिश झालं तेव्हा पहिल्यांदा आपल्याला कुठंतरी रिवोल्ट अगेन्स्ट क्लासिकल एज पाहायला मिळते. मग रोमॅन्टिक म्हणजे काय, आपल्याला रोमॅन्टिकमध्ये काय पाहायला मिळते? मग ते रोमॅन्टिक म्हणजे स्पेशली जर आपण विलियम वर्ड्सवर्थ बद्दल जर विचार केला तर त्यांनी एकच म्हटलं की देअर शुड नॉट बी एनी डिफरन्स बिटवीन द लँग्वेज ऑफ प्रोज अँड लँग्वेज ऑफ पोएट्री. म्हणजे वी शुड राईट अवर पोएट्रीज इन द लँग्वेज दॅट could be easily understood by the common people. आणि आपल्याला असं दिसते की जेव्हा सामान्य लोकांसाठी जेव्हा आपण पोएम्स लिहित आहोत किंवा आपलं जे काही वर्क करत आहोत ते सामान्य लोकांना समजलं पाहिजे आणि टोटली कुठं ते त्यांचं वर्क हे सामान्य जीवनावर आधारित असलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर इथे आपल्याला जेव्हा विक्टोरियन काळचा विचार करतो तेव्हा आपण तर त्या लोकांना ॲज बिंग नायदर टू क्लासिकल नार टू रोमॅन्टिक इन नेचर. म्हणजे विक्टोरियन पिरियड हा जो आपण काळ बघितला तर आपल्याला असं दिसते की हे लोक एकदमही क्लासिकल नव्हते
म्हणजे एकदम रूल्स अँड रेग्युलेशनचा फॉलो करणारे, एकदम शहरी जीवनावर आधारित असणारे आणि पूर्णपणे रोमॅन्टिकही नव्हते, की रूल्स रेग्युलेशन बाजूला सारून सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे खेड्यातल्या लोकांच्यावर विचार करणारे. एक मधली फळी अशी होती, असं आपल्याला विक्टोरियन पिरियड दिसते. मग आयडियल्स ऑफ डेमोक्रेसी, मग अशा वेळेस ह्या विक्टोरियन पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळते की मग आपली डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, सिव्हिल अँड ह्युमन राईट्स, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲज वेल ॲज इंटरेस्ट इन सायन्स अँड द क्वेश्चन, आणि आपल्याला त्याच काळामध्ये गॅलिलिओ आहे किंवा मग डार्विनचा सिद्धांत आला, तर तेव्हा कुठंतरी सायन्समध्ये त्याच्या आधी आपल्याला दिसते की हे जग म्हणजे आपण मेटाफिजिकल पोएट्री बघितली किंवा त्याच्या आधीचा जो काळ बघितला आपण, तर आपल्याला असं दिसतं की जग हे परमेश्वरानं बनवलं आहे आणि सगळं काय त्याच्या हाताने होत आहे वगैरे. सायन्सचा तेवढा आपल्याला विकास पाहायला मिळत नाही किंवा लोकांचा इंटरेस्ट पाहायला मिळत नाही. पण जे डार्विनचा सिद्धांत जेव्हापासून आला तेव्हा लोकांना कळलं की नाही, जग हे काही परमेश्वरानं निर्माण न करता एकपेशीय जीवापासून तयार झालेला आहे. तर तेव्हा लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन निर्माण झालं की ज्या भरोशावर आपण एवढे दिवस जगत आलो हे खरं आहे की डार्विन सांगत आहे ते खरं आहे की गॅलिलिओ सांगत आहे ते खरं आहे. अशा प्रकारचा एक क्वेश्चनिंग फेज आपल्याला ह्या विक्टोरियन पिरियडच्या लिटरेचरमध्ये आपल्याला तो रिफ्लेक्ट झालेला पाहायला मिळते. द विक्टोरियन लिटरेचर ऑल्सो असर्टेड दॅट आर्ट हॅड द मोरल पर्पज, आणि आपल्याला जसं पेराफ्लॅट दिसते की आर्ट फॉर आर्ट's सेक, पण इथे काय दिसतो की लिटरेचरमध्ये तुमचा मोरल पर्पज असला पाहिजे, की लिटरेचरच्या माध्यमातून कुठंतरी नैतिकता समाजामध्ये पसरवण्याचं कार्य झालं पाहिजे. मोरल पर्पज म्हणजे काय, लिटरेचरच्या माध्यमातून वाङ्मयाच्या माध्यमातून समाजामध्ये कुठंतरी नैतिकतासुद्धा पसरवता आली पाहिजे, हा सुद्धा लिटरेचरचा उद्देश असला पाहिजे. द लिटरेचर ऑफ द एज रिफ्लेक्टेड डेली लाईफ अँड ड्रू आयडियालिस्ट portrait of people who went through the difficulties but triumphed in the end through the hard work, love and good fortune. आणि यांच्या कविता जर आपण बघितल्या तर आपल्याला सर्वसामान्यपणे जे सर्वसामान्य लोकांची जी लाईफ असते, पोर्ट्रेट म्हणजे काय, असं वर्णन करणे. कसलं वर्णन दिसते आपल्याला की सर्वसामान्य माणूस जसा असेल तर तो काय करतो, त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्य चालू करतो, आयुष्यामध्ये खूप साऱ्या डिफिकल्टीज येतात, तरी पण तो खूप त्याच्या ट्रियम्फ म्हणजे त्याला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. कशाच्या भरोशावर, हार्डवर्कच्या भरोशावर, प्रेमाच्या भरोशावर, गुड फॉर्च्यून, कुठंतरी नशीबही साथ देत असते. म्हणजे कुठंतरी सर्वसामान्य माणूस आपल्या कितीही डिफिकल्टीज आल्या तरी त्याच्यावर मात देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा एक थीम आपल्याला या विक्टोरियन पिरियडच्या पोएट्सच्या लिटरेचरमध्ये पाहायला मिळते. द कन्फ्लिक्ट बिटवीन फेथ अँड रिझन, आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला पाहायला मिळते. फेथ म्हणजे काय, रिलिजन, धर्म. याच्या आधीचा जो काळ होता टोटल दे हॅड बिलीफ इन रिलिजन, म्हणजे कुठंतरी सर्वतोपरी त्यांचा धर्मावर विश्वास होता. धर्मात जे लिहिले असेल तेच ते फॉलो करण्याचा प्रयत्न करत होते, निमूटपणे डोळे झाकून. पण जेव्हा गॅलिलिओचा सिद्धांत आला किंवा डार्विनचा सिद्धांत आला, बाकीचे शास्त्रज्ञांचं जेव्हा डिस्कवरी आली किंवा त्यांचं रिसर्च आलं, त्याच्यानंतर लोकांना त्याच्यामध्ये सुद्धा विश्वास वाटायला लागला. आणि हे कन्फ्लिक्ट म्हणजे धर्माचं मानावं की शास्त्रज्ञांचं मानावं, अशा प्रकारची द्विधा मनस्थितीसुद्धा रिफ्लेक्ट झालेली या लिटरेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इट ऑल्सो गेव एक्सप्रेशन टू द रिॲक्शन अगेन्स्ट इंटेलेक्च्युअलिझम अँड रॅशनलिझम, आणि अशाच प्रकारे मग इंटेलेक्च्युअलिझम आहे, खूप बौद्धिकवाद आहे किंवा एकदम त्याला काय म्हणतो आपण लॉजिक आहे, रिझन आहे, याच्यावर सुद्धा एक रिॲक्शन या रिफ्लेक्ट झालेले आपल्याला इथे पाहायला मिळते. ऑल्सो गेव एक्सप्रेशन टू रिॲक्शन अगेन्स्ट इंटेलेक्च्युअलिझम नॅशनलिझम अँड क्वेश्चनिंग ऑफ द एस्टॅब्लिश्ड आयडियाज अँड डॉक्ट्रीन. डॉक्ट्रीन म्हणजे काय, शिकवण, आयडियाज म्हणजे कल्पना, आणि एस्टॅब्लिश्ड म्हणजे काय, आधीच रुजू झालेल्या समाजामध्ये परंपरागत चालू असलेल्या, म्हणजे जसा जसा सायन्सचा उदय होत गेला, इंडस्ट्रियलायझेशनचा जसा जसा उदय होत गेला, तसं ते युटोपियन संस्कृती वगैरे, की जसं युटोपियन मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की तिथं असं की सगळे लोक असे आनंदी राहतील, स्वर्गासारखं जग राहिले, एकदम रामराज्य जसं आपल्याकडे चालते. पण असं जेव्हा ते इंडस्ट्रियलायझेशनमुळं मग लोक खूप एकत्र आले आणि ज्या स्लम एरियाचा डेव्हलपमेंट झाला आणि एकदम अनहायजेनिक सिच्युएशनमध्ये लोक राहायला लागले आणि एकदम किड्यामुंग्यासारखे ते लोक जगायला लागले, तेव्हा कुठंतरी ते युटोपियनिझमचा सुद्धा लोकांचा विश्वास उरलेला आपल्याला पाहायला मिळते. तर ह्याचंसुद्धा एक रिफ्लेक्शन आपल्याला या पिरियडमध्ये तयार झालेल्या लिटरेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, अबोव ऑल द विक्टोरियन एज वॉज एज ऑफ नॉवेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं या काळामध्ये विक्टोरियन एजचा पर्टिक्युलर जर आपण विचार केला तर या काळामध्ये पोएट्रीचा फार कमी उदय झालेला दिसते आपल्याला. ह्या एजमध्ये नॉवेल रायटर खूप जास्त तयार झाले
आणि एक कुठंतरी नवीनता शोधण्याचा प्रयत्न या पिरियडमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळते. तर ते आपण आता पाहणार आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणजे पोएट्रीबद्दल आपण पाहू. नॉवेलबद्दल आपल्याला सध्या पाहाल तुम्ही पुढच्या वर्षी. The early Victorian poetry shared some common characteristics with the Romantic, such as use of imagery and details which evoke the visual images and moral dilemma arising out of conflict between the religion and the science and state of sentimentality. For example, Tennyson's Mariana, In Memoriam and Tears Idle Tears. आता मी आधीच सांगितलं की या काळामध्ये एक रोमॅन्टिकचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कुठंतरी इमेजेसचा वापर. इमेज मी तुम्हाला सांगितलं की विथ द हेल्प ऑफ वर्ड दे कुड क्रिएट द इमेज दॅट कुड रिप्रेझेंट इन फ्रंट ऑफ रीडर द पर्टिक्युलर द डेस्टिनेशन दॅट दे हॅव पोर्ट्रेट. म्हणजे शब्दांच्या माध्यमातून जी एक प्रकारची प्रतिमा तयार करणे आणि जेव्हा एखादा रीडर जर समजा ते वाचत असेल तर प्रत्यक्ष त्याच्या डोळ्यापुढे त्या जे डेस्टिनेशनची त्यांनी इमेज तयार केली ते डेस्टिनेशन त्यांच्या डोळ्यापुढे उभं राहणं. समजा एखाद्या पोएटने एखाद्या सुंदर पर्वताबद्दल जर एखादी पोयम लिहिली असेल तर त्यांच्या इमेजेसमध्ये एवढा पॉवर होता किंवा त्यांच्या वर्ड पॉवर एवढा होता की दे कुड पोर्ट्रे दॅट पर्टिक्युलर वी कॅन से पर्टिक्युलर डेस्टिनेशन विथ so we can say pictorially that could represent the particular destination before the eyes of reader. म्हणजे एवढा सुंदर रीतीने त्या इमेजेसचा वापर आपल्याला त्या व्हिक्टोरियन पोएट्रीमध्ये पाहायला मिळते. दुसरा एक ट्रेट्स आपल्याला तिथे पाहायला मिळतो की कन्फ्लिक्ट बिटवीन रिलिजन अँड सायन्स अँड स्टेन ऑफ सेंटिमेंटॅलिटी. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं जसं इमर्जन्स ऑफ सायन्स किंवा इमर्जन्स ऑफ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर आधी एस्टॅब्लिश डॉक्ट्रीन अँड मोरल्स व्हॅल्यूज वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये सायन्सच्या उदयानंतर कुठंतरी लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार झाला. तो संभ्रमसुद्धा या पिरियडमध्ये ज्या पोएट्रीज लिहिल्या गेल्या त्यांच्यामध्ये तो संभ्रमसुद्धा रिफ्लेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचं खूप सुंदर उदाहरण म्हणजे टेनिसनच्या पोयम आहे मॅरियाना. ह्या पोयम तुम्ही लक्षात ठेवा. टेनिसनच्या पोयम तुम्हाला विचारू जाऊ शकते राईट द वर्क ऑफ टेनिसन किंवा मॅरियाना ही पोयम कोण लिहिली, हू रोट द पोयम मॅरियाना. तर यू शुड नो दॅट इज द ओनली टेनिसन. द टेनिसन्स मॅरियाना, इन मेमोरियम, आयडल टीयर्स, आयडल टीयर्स ह्या सगळ्या पोयम टेनिसनने लिहिलेल्या पाहायला मिळते. त्याच्यानंतर टेनिसन अँड ब्राउनिंग गेव टू पोएट द ड्रामॅटिक मोनोलॉग. आता ड्रामॅटिक मोनोलॉग हा याच याच्यातला पिरियडमधला की मोठा उगम असलेला आपल्याला पाहायला मिळते. कारण की याच्या आधी कुठंतरी ड्रामॅटिक मोनोलॉग आपल्याला दिसत नाही. तर त्याच्यामुळे असला तरी त्याचा फार कमी उपयोग आपल्याला आधी झालेला दिसते. पण टेनिसन आणि ब्राउनिंगच्या आपण पोएम बघितल्या तर त्या ड्रामॅटिक मोनोलॉग पाहायला मिळते. ड्रामॅटिक मोनोलॉग म्हणजे काय, देअर शुड बी अ सिंगल कॅरेक्टर एक्सप्रेसिंग हिमसेल्फ his emotions and feeling and there should be anyone and that is considered there are someone else who are to whom that particular protagonist is addressing. म्हणजे तिथे एखादा दुसरा कोणतरी आहे आणि त्याला तो आपल्या सगळ्या फिलिंग्स आणि इमोशन सांगत आहे. अशा प्रकारचा एक मोनोलॉग आपल्याला इथे डायलॉग नाही. डायलॉगमध्ये दोन लोक असतात. इथे सुद्धा दोन लोक आहे बट जो लिसनर आहे तो कसा आहे, सायलेंट आहे. फक्त हा जो बोलणारा हाच फक्त बोलत आहे त्याला म्हणतो आपण मोनोलॉग, एकटाच जो बोलत असेल. अशा प्रकारच्या पोएम आपल्याला या पोएममध्ये म्हणजे पिरियडमध्ये डेव्हलप झालेला दिसते. जसं आपण माय लास्ट डचेस वगैरे पोएम बघितली तर तिथे फक्त एक इमॅजिनरी लिसनर दिसते किंवा एक तयार केलेला लिसनर, बट दॅट लिसनर इज सायलेंट. ही इज नॉट क्वेश्चनिंग आर रिस्पॉन्डिंग टू द वर्ड्स एक्सप्रेस्ड बाय दॅट पर्टिक्युलर प्रोटॅगॉनिस्ट. A rigid structure of rhyme and rhythm were followed. Some of the poets who are most representative of the age are Alfred Tennyson. आता तुम्हाला हे विचारलं जाऊ शकते, लक्षात ठेवा या विक्टोरियन पिरियडचे एकदम रिप्रेझेंटेटिव्ह पोएट्स कोणते तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अल्फ्रेड टेनिसन आहे, रॉबर्ट ब्राउनिंग आहे, एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग आहे, मॅथ्यू अर्नल्ड आहे, गेरार्ड मॅनली हॉपकिन्स आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट पोएट आहे. त्यांच्या वर्कबद्दल आपल्याला डिटेल्समध्ये डिस्कस करायचं आहे. ते आपण उद्या डिस्कस करू. थँक्यू.